भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विनायकं गुरुनो मे साकरे नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्याच्चैव मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्ते। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं स्वभावते क्षेत्रनिवासिनं तं नमामि विरामविदं वरिष्ठम्। मज हृदय सद्गुरु जेने तारिनो हा संसार पुरु मनोनी विशेषे आत्यादुरु विवेकावधी। ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू येत आहे ना आणि फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह आज कितवा दिवस आहे? तिसरा दिवस आहे। तर आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आणि माऊलीच्या संजीवन समाधीला 750 वर्षे झाली म्हणून एक उत्सव महाराज मंडळीने आपल्या वारकरी संप्रदायात ठेवलेला आहे की सगळ्याच लोकांनी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं। तर आता हे जे फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह आहे मला वाटतं हे पण आणि 1-2 झालेत असे हे वेगळं आहे, बरेच झाले, असे बरेच झाले। अनेक महाराज मंडळीने हे उपक्रम महाराष्ट्रातला चालू केला आहे आणि आणखी एक असं सप्ताहाची सांगता आपल्या सेलूमध्ये होणार आहे मार्च महिन्यात। ते खूप मोठा सप्ताह होणार आहे कॉलेजच्या ग्राउंडवर, तिथं किशोरजी व्यास महाराज सुद्धा येणार आहे। तर ज्ञानेश्वर महाराजांनी काय बरं एवढं कार्य केलं, तर जो आपला धर्मग्रंथ आहे मूळ श्रीमद भगवद्गीता ते संस्कृत भाषेत आहे, छोटीशी डायरी एवढा की ज्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत, 18 अध्याय। आणि हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितला। कशामुळे सांगितला? कारण त्याला स्वधर्म कळलं गेलं। जो महाभारतामध्ये युद्ध सुरू झालं तर तो म्हणाला माझा रथ, अर्जुनाचा रथाचा सारथी कोण होता? देव होते, भगवान श्रीकृष्ण। आणि ते अर्जुन म्हणतो देवा हे रथ सगळ्याच्या मदीनेवर उभा करायचा, मला बघू द्या कोण कोण आले लढाई करायला। त्यांना पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे सगळे माझेच माणसं आहेत, माझ्याच जवळचे नात्यातले चुलत भाऊ म्हणा असे। आणि मग त्याला मोह निर्माण झाला, त्यानं हातातलं धनुष्यबाण सोडून दिलं आणि उडी मारली रथावर खाली बसला रडत। म्हणलं आता मी लढाई करणार नाही, मी युद्ध करणार नाही। आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याला 700 श्लोकाची भगवद्गीता सांगितली, म्हणजे ज्ञान सांगितले। तर त्या 18 जे अध्याय आहेत ना गीतेचे, त्याचे 3 प्रकार सांगितले त्याच्यात। पहिले 6 अध्याय कर्मपर आहेत, दुसरे 6 उपासनापर आहेत आणि पुढचे 6 ज्ञानपर आहेत। म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड हे तिन्ही प्रकार, कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही गोष्टी त्या ग्रंथामध्ये आल्या। परंतु भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथ आहे, कळते कोणाला? संस्कृत कळण्यासाठी त्याला खूप काही शिकावं लागतं, त्याची संथ घ्यावं लागते, कुठंतरी गुरुकडे एखाद्या जावं लागतं, जाणते माणसाकडं, अभ्यासू माणसाकडं। आपण मराठी माणसं, आपल्याला मराठी येते। ज्ञानेश्वरीचे ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर महाराजांनी, तर हे देवाच्या ध्यानात आलं की हे भगवद्गीता सगळ्याला वाचता येत नाही, सगळ्याला कळत नाही। देवानंच ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेतला, महाविष्णूचा अवतार, आणि सखा माझा ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे देवानं ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आले आणि ते आपल्याला ही ज्ञानेश्वरी सांगायला बसले। तर ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय 18 गीतेचे श्लोक 700, परंतु ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ग्रंथ लिहिला ना त्याच्या ओव्या झाल्या 9000 ओव्या। मुळात संस्कृत श्लोक किती होते? गीतेचे 700
परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी जे विवरण केलं आहे त्याला भावार्थ दीपिका म्हणतो आपण, ज्ञानेश्वरी म्हणतो. तर 9,000 ओव्या लिहिल्या आणि त्या मराठी भाषेत लिहिल्यात, प्राकृत भाषेत. तरी पण ही पण भाषा आपल्याला कळत नाही. म्हणून पुढं काय झालं मग, किसन महाराज सागरे, अनेक ते शंकर महाराज खंदारकर, अशा मोठ्या मोठ्या महापुरुष आणि संतान साधूने पुन्हा या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा मराठीत विवरण लिहिलं, मराठीत अर्थ लिहिला. सार्थ ज्ञानेश्वरी म्हणजे ह्या ओव्या कळत नाहीत वाचून, म्हणून पुन्हा मराठीत त्याचा अर्थ लिहिला. वास्तविक ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत लिहिला, सोपा करून लिहिला. पण याच्यामध्ये अनेक भाषेतले काही शब्द आल्यामुळे हे समजायला थोडं अवघड जाते. आणि तुकाराम महाराजांची भाषा निरक्षर माणसाला, शेतातले आवत हाकणाऱ्या माणसाला सुद्धा कळत. अभंग तुकाराम महाराज एवढे सोपे. आणि ज्ञानेश्वर महाराजांची भाषा थोडीशी अवघड आहे, कारण याच्यात 56 भाषेचा केला से गौरव, भवार नवी नाव उभारी, अशा भाषेतले अनेक शब्द आहेत. आणि म्हणून हे थोडंसं अवघड जाते. परंतु चिंतन केलं, मनन केलं, अभ्यास केला तर ह्या गोष्टी कळत जातात. परंतु माणसाला सुरुवातीला कळून घेण्याची इच्छा असली पाहिजे. जगामध्ये साधू संतांना, शास्त्रानं जगातल्या सगळ्या लोकांचे 4 प्रकार केले. 4 गटात सगळे लोक. कोणते कोणते? मुमुक्षु, जिज्ञासू, त्याला जिज्ञासू म्हणायचे. पर्याय शब्द आहे बद्ध. त्याच्यानंतर पामर, विषय आणि महात्मा, ज्ञानी पुरुष. तर सगळ्यात खालचा प्रकार आहे तो पामर आहे. पामर कोण?